नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 21/8/2025 आणि या शेतकरी दादांच्या प्लॉटवरती आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती उभा आहोत. त्यांच्याकडून ब्रह्मोसविषयी जाणून घेऊया. मग नेमकं सोडण्याच्या अगोदरची प्लॉटची अवस्था आणि सोडल्यानंतर त्यांना काय लक्षात आलं ते. तुमचं नाव गाव सांगा. मी तिथे सुभाष राबाजी, गाव घारगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. ब्रह्मोस सोडल्यानंतर काय तुम्हाला जाणवलं? हे सोडल्यानंतर मला असं जाणवलं, पहिल्यांदा माझी फुलगळ व्हायची बरोबर आणि मला असं फळ पण नव्हतं एकदम व्यवस्थित, शेटिंग पण नव्हती, कमी प्रमाणात कमी प्रमाणात शेटिंग होती. बरोबर. मग हे सोडल्यापासून सरी माझ्या वरची शेटिंग पण कळी थांबली गळायची. हे पान कळी किती कळी थांबली आणि फळ असं झालंय, साईज म्हणजे चमक आली फळांना आणि फळाची साईज पण चांगली झाली आणि प्लॉटला वर पण फळ येतं, फ्रेश आहे एकदम व्यवस्थित. आणि याचं इकडे बघू शकतो, इकडे सगळीकडे प्लॉटला पाला कमी पण फळं जास्त येतं. सगळीकडे शेंड्यापर्यंत फळ येतात आपली, म्हणजे सोडल्यानंतर शेंड्यापर्यंत सुद्धा फळ येतं. शेंड्यापर्यंत शेटिंग झाली. तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे केमिकलची शेती चालूच होती. केमिकल प्लस हे ऑर्गॅनिक पण हे वापरलंच पाहिजे. मित्रांनो, ह्या प्रोडक्ट मध्ये 40 प्रकारचे जीवाणू, नशपर्णी अर्क, NPK मायक्रोटनचं कॉम्बिनेशन असल्यामुळं भारी रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतो. इतर जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय अनुभव सांगतात? त्यांनी सोडलं पाहिजेत का नाही सोडलं? त्यांना नक्कीच हे सोडलंच पाहिजे. मी ते सांगन त्यांना, जर शेटिंग कमी होत असेल किंवा फळ गळत असेल तर सगळं नक्कीच सोडलं पाहिजे. रोगांवरती पण नियंत्रण आलेलं आहे. पानं पण फ्रेश आहेत ना आपली, शेंडा पण व्यवस्थित चालतोय आणि पानं पण फ्रेश येतं आणि कळी पण टिकते. विशेष म्हणजे कळी टिकते. म्हणजे 8-10 दिवस पाऊस होता सारखा, तरी पण कळी इतकी टिकलेली आहे बघा. कळी सुद्धा अजिबात म्हणजे गळलेली नाही, काय नाही, शेटिंग भरपूर आहे. तुम्ही तुमची जी काय मौल्यवान माहिती दिली किंवा जो अनुभव सांगितला, मी सचिन ठिके DNSP कंपनीच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.